बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमधून रिटर्न कमवण्यासाठी लोकांना भरपूर घाई असते. पण खरं सांगायचं तर चढत्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये कधीच रिटर्न बनत नाही. लक्षात घ्या. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, SIP करायला सुरुवात केली आणि मार्केट वरच जात राहिलं तर त्या ठिकाणी तुमचं खूप मोठं नुकसान असणार आहे. लक्षात घ्या. त्याचं कारण काय की आपण इन्व्हेस्टमेंट कितीनी करतो तर अगदी 5,000 10,000 कोणाला 20,000 जमतं, कोणाला 50,000 जमतं. तर अशा वेळेस जर मार्केट वर जात राहिलं तर आपलं इन्व्हेस्टमेंट प्रत्येक वेळी महाग भावावरती होतं आहे. लक्षात घ्या. तुम्ही जर आजच 50 लाख 1 कोटी 2 कोटी टाकणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वस्त भाव मिळत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा मिळतो. पण जर SIP करत असाल तर सुरुवातीचे 5 ते 6 वर्ष मार्केट भरपूर पडलं पाहिजे. स्क्रीनशॉट टाकतोय, इन्फॉर्मेटिव्ह स्क्रीनशॉट आहे. पॉज करायचा, अभ्यास करायचा आहे. समजा आज मार्केट 100 रुपयाला आहे, तुम्ही 100 रुपयाची SIP टाकताय तर तुम्हाला म्युच्युअल फंडचा 1 युनिट मिळतो आहे. पुढच्या महिन्यात मार्केटचा भाव 100 रुपयावरून 125 रुपये झाला आणि तुम्ही 100 रुपयाची SIP टाकताय तर तुम्हाला त्या ठिकाणी कमी युनिट मिळतो आहे, 0.8 युनिट्स मिळत आहेत. परत तिसऱ्या महिन्यात मार्केट कोसळून 80 रुपयावरती आलं. तुम्ही 100 रुपयाची SIP टाकताय तर त्या ठिकाणी तुम्हाला 1.25 युनिट मिळत आहेत. लक्षात घ्या, मार्केट पडल्यानंतरच तुम्हाला म्युच्युअल फंडचे जास्त युनिट्स गोळा होणार आहेत. सुरुवातीला जास्तीत जास्त लॉस तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये भरपूर पैसा कमवायचा असेल तर. माझा नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करायचं. लवकरात लवकर फायनान्शियल प्लॅनिंग करून SIPला सुरुवात करायची आहे आणि अकाउंटला फॉलो करायला बिलकुल विसरायचं नाही आहे. थँक्यू व्हेरी मच.